बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांची। जानेवारीमध्ये महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात येणार असल्याची तारीख ठरली होती, पण आता वाघनखं एप्रिल किंवा मे मध्ये राज्यात येतील अशी माहिती मिळतेय। वाघनखं राज्यात येण्याची तारीख लांबणीवर गेली आहे। ब्रिटनमध्ये वाघनखं भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू असून आता वाघनखांची आणखी 2 ते 3 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे। शिवरायांची वाघनखं जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रात येणं अपेक्षित होतं, पण सध्या प्रक्रिया सुरू असून ही वाघनखं आता एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात येतील अशी माहिती मिळतेय। दरम्यान वाघनखं भारतात आणण्याची तारीख लांबल्यानं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे। नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकले, सुधीर भाऊ वाघनखं कुठवर पोहोचली? थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून सरकारी तिजोरीतून जाहिरात करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेला, येताना मात्र रिकाम्या हाताने परत आला होता। त्यानंतर वाघनखं नोव्हेंबरमध्ये येणार असं तुम्ही सांगितलं, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। नोव्हेंबरही संपला, वर्ष संपलं, 2024 उजाडलं, आता जानेवारी देखील हुकला। वाघनखं काही आली नाहीत, आता पुन्हा लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार, असे प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारलेले आहेत। आधी नोव्हेंबरची तारीख दिली गेली होती, त्यानंतर जानेवारीची तारीख दिली गेली, पण या दोन्ही महिन्यांमध्ये वाघनखं महाराष्ट्रामध्ये आलेली नाहीत आणि आता पुढची तारीख दिली जाते। सध्या ब्रिटनमध्ये ही वाघनखं परत आणण्याची प्रक्रिया सुरू असून एप्रिल ते मे महिन्यामध्ये ही वाघनखं परत येतील अशी माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।